आणि गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? कोणच नव्हतं गेल्या आठवड्यात? हा, विषयाला लावून नव्हतं. असं कसं बरं? बरं, काय शिकला ते तरी सांगा. गेल्या आठवड्यात कोण कोण नव्हतं? सगळेच होते ना? मीच नव्हतो. मी जयसिंगपूर चर्चमध्ये होतो. तुम्ही तरी होते की नाही? बरं, त्याच्या आधीच्या आठवड्यात काय शिकला तुम्ही? कोणच नव्हतं? सेटूसाठी आपण टाळ्या वाजूयात की त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे. टाळ्या वाजवण्यासाठी नाही. टाळ्या वाजवायला सुद्धा कंजूसी करू नका. त्या फ्री आहेत त्या. कोण सांगत बी नाही काय सांग. ठीक आहे. काय माहिती सांगून तर कानावर जाते. बरं, ठीक आहे. असू द्या, आपण रेकॉर्डिंग करत आहोत. परमेश्वर चांगला आहे. यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. आम्ही काही आठवडे धन्यवाद पाहत आहोत आणि परत एकदा आपण मत्तईच्या 5व्या अध्यायामध्ये येणार आहोत. आणि आजचा धन्यवाद जो आहे तो 7वा धन्यवाद आहे. 6 धन्यवाद आतापर्यंत आम्ही पाहिलेले आहेत आणि आत्ताचा जो आहे तो 7वा धन्यवाद आहे. मत्तई याचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आज आम्ही जाणार आहोत. 9व्या वचनावरती आम्ही आज मनन आणि चिंतन या ठिकाणी करणार आहोत. मिळालं सर्वांना मत्तई शुभवर्तमान अध्याय 5 आणि 9वे वचन. तिथं असं म्हटलेलं येशू ख्रिस्त म्हणतो, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाची मुले म्हणतील, किंवा कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील, किंवा कारण त्यास देवाच्या मुली म्हणतील, किंवा कन्या म्हणतील. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात घ्या, आधीचे जे 6 धन्यवाद झालेले आहेत, आता तो 7व्या धन्यवादाची सुरुवात करत असताना देवाच्या मुलांचं वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवतात. आज आम्ही शिकणार आहोत, 2 गोष्टी पाहणार आहोत की शांती करणारे आणि देवाची मुले, किंवा देवाची मुले आहेत आणि त्यांचा स्वभाव कसा असतो, ते कसे असतात, ते आज या वचनातून आम्ही शिकण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज जगामध्ये तुम्ही जर पाहिलं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरामध्ये, कामामध्ये, ऑफिसमध्ये, दवाखान्यामध्ये, बाजारामध्ये, रस्त्यावरती, कुठे जाईल त्या ठिकाणी कुठेतरी भांडण चालू आहेच. सकाळी आरडाओरडा असतो उठण्यासाठी, त्याच्यानंतर दुपारची वेळ असते झोपण्याची, त्यावेळेस आरडाओरडा असतो, काहीतरी निमित्त असतं, कारण असतं. आणि मग सकाळी जर चांगला दिवस झाला असेल तर दुपारी भांडणं असतात, दुपार सकाळी चांगली गेली असेल तर संध्याकाळी भांडणं असतात, मग रस्त्यावरती भांडण, आजूबाजूच्या शेजारच्या मध्ये भांडण, आणि एक तणावाची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. एवढंच काय तर देशांमध्ये सुद्धा भांडण चालू आहे. वेगवेगळे देश एकमेकांवरती उठलेले आहेत, युद्ध चालू आहे आणि बरेच लोक जे युद्धापासून लांब आहेत ते युद्ध थांबण्यासाठी प्रार्थना करतात किंवा युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करतात. तशाच प्रकारे आम्ही सुद्धा पाहतो की आमच्या शेजारी आजूबाजूला जर मोठी भांडणं लागली असेल तर काही लोक सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते भांडण सोडवणे म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी शांती प्रस्थापित करणं. परंतु बऱ्याच वेळा असंच होतं की तो शांती करायला जातो त्यालाच रापाटे बसतात, फटके बसतात आणि मग बऱ्याच वेळा असं विचार केला जातो भांडणात पडायचं नाही किंवा भांडणं सोडवायची नाहीत किंवा त्या ठिकाणी जायचं नाही. आणि परिणाम असा होतो की लोक मज्जा बघत बसतात, 2 व्यक्ती भांडत असतात, 2 कुटुंब भांडत असतात आणि बाकीचा समाज किंवा लोक किंवा आजूबाजूचे लोक किंवा आम्ही स्वतः त्या भांडणाची मजा घेत असतो. अशाच प्रकारे आत्मिक जीवनामध्ये आणि शारीरिक कौटुंबिक जीवनामध्ये एक विश्वासणारा व्यक्ती याच्या जीवनात सुद्धा असे बरेच प्रसंग येतात, तणावाचे प्रसंग येतात, भयंकर टेन्शनचे प्रसंग येतात आणि मग त्या ठिकाणी असं वाटतं की कुठेतरी शांत ठिकाणी निघून जावं. घरामध्ये जर किरकिर असेल तर तो व्यक्ती किंवा ती स्त्री किंवा पुरुष त्या किटकिटीला वैतागतात आणि काय विचार करतात, कुठेतरी लांब शांत ठिकाणी जाऊन बसावं. कामामध्ये जर अधिकारी, शेजारी किंवा ते कर्मचारी त्रास देत असेल तर ते कर्मचारी सुद्धा विचार करतात इथं नको, दुसऱ्या कुठेतरी शांत ठिकाणी कामाला.
म्हणजे शांती शोधण्याचा, शांती प्राप्त करण्याचा आजचा मनुष्य प्रयत्न करत आहे. परंतु लक्षात घ्या, ती शांती ज्याला शोधत आहेत ती शांती काय लवकर सापडत नाही किंवा भेटत सुद्धा नाही. परंतु येशू ख्रिस्त या ठिकाणी काय दाखवतो की त्याचे जे लोक आहेत, त्याच्या मागे जाणारे जे लोक आहेत, बाप्तिस्मा घेतलेले जे लोक आहेत, यांच्या जीवनामध्ये भांडण जर आलं किंवा भांडणासारखा प्रसंग आला, तणाव आला, तर यांनी चिडचिडेपणा किंवा त्रास किंवा आदळापट अशा गोष्टी न करता त्या ठिकाणी त्या लोकांनी शांती प्रस्थापित करणं गरजेचं आहे. आणि जे लोक शांती प्रस्थापित करतील त्यांच्याविषयी आशीर्वाद आहे, त्यांना देवाची मुले म्हणतील असे येशू ख्रिस्त म्हणतो. बघा प्रियानो, आज आम्ही पाहतो की आमच्या आजूबाजूला ज्यावेळेस भांडणं लागतात, बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, भांडणाची मज्जा घेतो, नाही का, बघत बसतो, हसत उभं राहतो. ती अशी बोलली, तो तसं बोलला, हे ना असं बोलायला पाहिजे होतं, त्यानं तसं बोलायला पाहिजे होतं, आणि आम्ही कॉमेंट्री करायला लागतो. तिकडे प्लेयर दोघं भांडत असतात आणि इकडे अंपायरिंग आणि काय काय सगळं आम्ही तिकडे त्या ठिकाणी कौतुक करत बसलेलो असतो. परंतु हे जे चित्र आहे हे कोणाचं चित्र आहे? हे जगातील व्यक्तीचं चित्र आहे. परंतु जे देवाचे लोक आहेत, लक्षात घ्या मी काय सांगतो, जे देवाचे आहेत, अर्थात ज्यांचा नवा जन्म झालेला आहे किंवा ज्यांचं खरंच रूपांतर झालेलं आहे, ते लोक भांडणाचा स्वाद घेत बसत नाही. ते लोक काय करतात? भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणतो, जे शांती करणारे आहेत, ते भांडण लावणारे, भांडण बघणारे, भांडण निर्माण करणारे किंवा भांडणाला तेलमीठ घालणारे, अजून पेटवणारे, यांच्याविषयी बायबल सांगत नाही, येशू त्यांच्याविषयी सांगत नाही. तर तो काय म्हणतो, जे शांती करतात ते, म्हणजे देवाचे लोक भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतात, तेच देवाची मुले बनतील. हालेलुया. झोपले वाटतं सगळे. हालेलुया. भांडणातनं बाहेर या, आता भांडणातून बाहेर या, संदेशाकडे या. प्रियानो, देव आमचा, बायबल सांगतं, शांतीप्रिय देव आहे. येशू ख्रिस्ताविषयी यशायाने भविष्यवाणी केली आणि तो शांती आहे. येशू ख्रिस्त शांतीचा उत्पादक आहे, शांतीचा जनक आहे. तो स्वतः शांती, त्याच्यामध्ये शांती आहे. आणि मग त्या शांतीच्या राजकुमाराला, त्या शांतीच्या ख्रिस्ताला जर आम्ही स्वीकारलेलं आहे, तर आम्ही भांडण लावणारे असणार का? आम्ही भांडणं पाहण्यात मजा करावी का? नाही. म्हणून येशू काय म्हणतो, जर तुम्हाला माझ्या मागे यायचं असेल, माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल आणि वधस्तंभ घेऊन जर तुम्हाला अनुसरायचं असेल, तर तुम्ही शांती स्थापित करणारे असावे. प्रेज द लॉर्ड. आता ते झालं शेजाऱ्यांच्या भांडणाचं. आता तुमच्याबरोबर जर कोण घरात भांडत असेल तर मग काय करणार तुम्ही? तुमची चूक नाहीये किंवा तुमचा कुठला दोष नाहीये आणि तुमच्या विरोधात घरात मध्ये वातावरण जर तयार झालं असेल आणि मग अशा परिस्थितीला तुम्हाला राग येतो आणि चिडचिडेपणा होतो, अपशब्द, रागीट शब्द येतात, एकमेकांचा तणाव वाढतो, आणि मग अशा वेळेस तुम्ही भांडण करणार काय? का शांती प्रस्थापित करणार? तुमच्या संगती जर घरातला व्यक्ती, बहीण, भाऊ, नवरा, बायको, आई, वडील जर भांडत असतील आणि त्या प्रसंगामध्ये तुमची चूक नाहीये, तर तुम्ही काय करणार? आम्ही काय करतो? फुगतो, चिडतो, आदळापट करतो, रागानं बोलतो, रागानं बघतो. शेजारी लहान कोणी असेल तर त्याच्यावर राग काढतो, त्याला 2 टोले देतो. भांडे असतील तर ते नाचायला लागतात. हा प्रकार विश्वासधारकाच्या जीवनात आणि कुटुंबामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. परंतु जर तुम्ही शांतीच्या ख्रिस्ताला जर स्वीकारलेला असेल तर तुम्ही शांत बसणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मुखावर आणि जिभेवर कंट्रोल, नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि तुमचं मन आणि तुमचा आत्मा देवाच्या शांतीने भरून त्या ठिकाणी शांती वाहिली पाहिजे. इतरांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे की तुम्ही इतरांच्या बाबतीमध्ये बघत बसू नका, तर तुम्ही त्या ठिकाणी कसं शांतीचं वातावरण निर्माण करता येईल त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत या ठिकाणी. लक्षात घ्या, शांती या शब्दाचा अर्थ आहे शालोम.
शांती या शब्दाचा अर्थ आहे शालोम. त्याला 3 अर्थ आहेत. शालोमचा पहिला अर्थ आहे परिपूर्णता, दुसरा आहे निरोगीपणा आणि तिसरा आहे क्षेमकुशलता, म्हणजे चांगुलपणा, एखाद्याचं विचारपूस करणे. बघा, शांतीमध्ये परिपूर्णता आहे, कारण शांती स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण आहे. मानव अपूर्ण आहे, परंतु ख्रिस्त हा परिपूर्ण आहे, म्हणून त्याला परिपूर्णता आहे. शांतीमध्ये निरोगीपणा आहे. शांती म्हणजे निरोगीपणा. ज्यावेळेस एखादा व्यक्ती निरोगी असतो म्हणजे त्याला आजार नाही, तो एकदम चांगला असतो. परंतु ज्याच्यामध्ये शांती नाही ना, त्याच्यामध्ये आजारपण येतो. शालोमचा अर्थ शांती किंवा शांतीचा अर्थ शालोम आणि तिसरं आहे क्षेमकुशलता, म्हणजे या ठिकाणी एकमेकाची विचारपूस आहे. तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीला आता भेटायला जाता आणि मग पहिलं विचारताना कसं काय वाटतं, बरं वाटतं का? मग पुढचा व्यक्ती जर बरा झालेला असेल तर काय म्हणतो, आता बरं आहे, आता चांगलं वाटतं. म्हणजे त्याच्या बोलण्यात ती एक शांती आहे, तुमच्या विचारण्यामध्ये ती एक शांती आहे. का त्या आजारी व्यक्तीला जाऊन रागाने विचारता, हे बरं आहेस का रे, असं काय करता का? दादागिरीची भाषा. शांतपणे विचारताना, म्हणजेच शांतीची क्षेमकुशलता आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि लक्षात घ्या, शांतीचा दुसरा एक अर्थ आहे, ऐहिक अर्थ, जगिक अर्थ आहे उत्कर्ष. उत्कर्ष म्हणजे वाढ. मग ती आशीर्वादाची वाढ असेल, आरोग्याची वाढ असेल किंवा XYZ ज्या जगिक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये वाढ. आणि त्याच्यामध्ये येते शारीरिक सुरक्षता देखील येते. जिथं शांती आहे म्हणजे तिथं शारीरिक सुरक्षता देखील आहे. आणि आत्मिक तिसरा जो प्रकार आहे शांती, त्याचा आत्मिक म्हणजे मी एकदम सुस्थितीमध्ये देवाच्या हातामध्ये आहे. जो व्यक्ती प्रभूच्या हातामध्ये आहे त्याच्या आतमध्ये शांती असते. आणि तो व्यक्ती जरी दुःखामध्ये गेला, त्रासामध्ये गेला, समस्यामध्ये गेला, अडचणीत गेला, तर ती आत्मिक शांती जी आत आहे ना, ती त्याला स्थिर ठेवते. तो व्यक्ती चलबिचल होत नाही, चिडचिडा होत नाही, रागीटपणानं बोलत नाही किंवा असं स्वतःला त्रास करून घेत नाही, तर त्याच्यामध्ये ती आत्मिक शांती असते, कारण त्या ख्रिस्ताला त्यानं स्वीकारलेलं आहे. आणि दुसरी बाजू आत्मिक गोष्टीमध्ये शांती हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. आणि ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो व्यक्ती त्या प्रसंगामध्ये ती शांती प्रगट करतो. हालेलुया, हालेलुया. मत्ते 5:2 काय शिकवलं होतं? कसं बोलायचं? तोंड उघडून बोलायचं. हालेलुया. तोंड उघडा आणि हालेलुया म्हणा बरं. आता तोंड बंद करून म्हणता येते का? मग तोंड उघडा. या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत शांती विश्वासणाऱ्यांनी स्थापित करायची आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये शांती येईल असं वचन नाही सांगत. इथं काय म्हटलेलं, परत एकदा जाऊया आपण. मत्ते 5:9 काय म्हटलंय? जे शांती करणारे, शांती घेणारे म्हटलंय का? असं शांती करणारे. ख्रिस्ताच्या लोकांनी शांतीमध्ये मला दे मला दे म्हणण्यापेक्षा ते शांती देणारे, शांती करणारे असायला पाहिजे. मग हे शांती देणारे कसे होतील, कधी होतील, का होतील? जर पवित्र आत्म्याचं फळ, पवित्र आत्मा जर त्या व्यक्तीमध्ये असेल तर ते आपली शांती दुसरीकडे प्रस्थापित करतात. हालेलुया. जर माझ्याकडे शांती नाही आणि मी दुसऱ्याला शांती देतो असं जर मी म्हणत असेल तर ते खोटेपणा आहे. पवित्र आत्म्याचं फळ, पवित्र आत्मा जर माझ्यामध्ये आहे आणि मी त्याच्या इच्छेप्रमाणे चालत असेल तर पवित्र आत्मा मला मदत करतो दुसऱ्यांना शांती देण्यासाठी. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये म्हटलंय की तुम्ही एखाद्या घरात जाल, एखाद्या व्यक्तीला भेटाल तर काय म्हणा? तुम्हास शांती असो. हालेलुया. शास्त्र काय म्हणतं? तुमच्यासारखी जर त्याच्याकडे शांती असेल, शांतीचा पुत्र असेल तर तुमची शांती त्याच्याकडे जाईल, नाही तर ती परत तुमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रश्न असा आहे, तुमच्याकडे शांतीचा पुत्र येशू आहे का? शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्त तुमच्याकडे आहे का? आणि जर तुमच्याकडे असेल, लक्षात घ्या मी काय म्हणतो, जर तो तुमच्यामध्ये असेल, तुमच्याकडे असेल तर तुम्ही भांडण करणारे नसणार. हालेलुया. तुम्ही भांडण करणारे नसणार. तर वचनाप्रमाणे तुम्ही कसं असणार? तुम्ही शांती स्थापित करणारे असणार. कोल्हापूर एसटी स्टँड वरती मागच्या काही वर्षापूर्वी घडलेली एक घटना आहे. एक
मिरजमधले एक विश्वासदार व्यक्ती कोल्हापूरमधून मिरज गावाला येण्यासाठी मिरज एसटीची वाट बघत त्या बाकड्यावरती बसले होते. अजून गाडी यायची आहे, वाट बघत बसले. प्रवासी गोळा झालेले आहेत आणि अशाच वेळेस अचानक दोन बायकांमध्ये भांडणं लागली. पहिलं बोलाचाली चालू झाली, मग शिव्या चालू झाल्या, मग धक्काबुक्की चालू झाली आणि शेवटी मग पदर खवला एकमेकींनी आणि एकमेकींची केस धरून डायरेक्ट फायटिंगच चालू झाली. ते चालू झाल्यानंतर आजूबाजूचे लोक हळूहळू तिथं गोळा झाले आणि त्यांची मजा बघायला लागली. ती फायटिंग इतकी जोरात वाढली, लोक बघायला लागलेत म्हणून त्या बायकांना इतका चेव आला, इतकं मजा वाटायला लागली की एकमेकींना पाडायचा त्यांनी प्रयत्न करायला चालू केला. शेवटी एकमेकींना पाडापाडी चालू झाले. लोक बघून हसायला लागले. आणि हा जो विश्वासदार सेवक आहे, व्यक्ती होता, तो हे सगळं बघत असताना त्यानं बघितलं की लोक त्यांची मज्जा घेत आहेत. तुम्हाला आवडतं भांडण बघायला? आवडतं का? हालेलुया, हालेलुया. देवाचं एक वचन आहे, परमेश्वर अंतःकरण पाहत. तुम्ही आता जरी सिरियस होऊन माझ्याकडे बघत असाल, पण भांडण बघताना तुम्ही कुठं कुठे गेला ना, सगळं सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालं. आणि मग त्या सेवकाला, त्या विश्वासदार व्यक्तीला एक वचन आठवलं, पवित्र आत्मेनं आठवण करून दिली. कुठली माहिती आहे का? मत्ती 5:9, जे शांती करणारे ते धन्य. आता त्याने आयडिया काय केली, प्रार्थना केली आणि त्याच्याजवळ गिटार होतं, ते गिटार काढलं आणि गिटार वाजवायला सुरुवात केली. एक आपलं गिटारची धून वाजवायला सुरुवात केली. त्या गिटारच्या आवाजाने जे गर्दी त्या बायकांकडे बघत होती ती हळूहळू त्या गिटारवाल्याकडे चालू लागली. आणि मग ते सगळे लोक त्या ब्रदरच्या भोवती गोळा झाले आणि ते कसं गिटार वाजवतात, काय वाजवतात ते बघायला लागले. लोक विसरून गेले पलीकडे भांडण चालू आहे. आणि मग त्या बायकांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला कोणच बघत नाही, मग कशाला भांडायचे. दोघी बी उठल्या, आपल्या साड्या केस नीट केले आणि जाऊन आपल्या जागेवर बसले. झालं, भांडण संपलं. हालेलुया. तुमच्या लक्षात येतं काय प्रकार झाला? शास्त्र म्हणतं, जे शांती करणारे ते धन्य. देवाच्या प्रिय लोकांना फक्त भांडणच नाही, तर एकमेकांचं दुःख, एकमेकांची जी काही कठीण परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये धीर देणे, सहाय्य करणे, मदत करणे, काळजी घेणे, एखाद्याला हात देणे, उचलून धरणे, हे सगळं शांती स्थापित करण्यामध्ये. आम्हाला काय करायचंय, आमचा काय त्यांचा संबंध नाही. या गोष्टी जर आम्ही करत बसलो तर आम्ही देवाची मुलं होऊ शकतो. आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं आणि म्हणून येशू ख्रिस्त सांगतो त्याप्रमाणे आम्ही शांती प्रस्थापित करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रातून काही वचन आम्ही पाहणार आहोत. पहिल्या मुद्द्यामध्ये आम्ही जाणार आहोत, देवाची मुले शांती प्रस्थापित करतात. पहिल्या मुद्द्याचं नाव आहे, देवाची मुले शांती प्रस्थापित करतात. नीतिसूत्रे याचा 29वा अध्याय आणि 7वें वचन आपण वाचणार आहोत. नीतिसूत्रे 29वा अध्याय आणि वचन 7. मिळाला असेल तर वाचा कोणीतरी. मिळालं सर्वांना? नीतिसूत्रे अध्याय 29 आणि वाचलेलं वचन 7 परत एकदा वाचा. नीतिमान गरिबाच्या वादात मन घालतो. नीतिमान हा शब्द वापरलाय माझ्या भाषांतरामध्ये. धार्मिक गरिबाच्या वादात मन घालतो. प्रियांनो, बऱ्याच वेळा असं होतं की गरीब किंवा परिस्थितीने किंवा आर्थिक परिस्थितीने रजलेले गांजलेले असे लोक असतात की ज्यांची मदत करायला कोण नसते. गरीबाला नेहमी फसवलं जातं, लुटलं जातं. आणि अशा वेळेस एक धार्मिक व्यक्ती म्हणून बायबल सांगतं की तो धार्मिक व्यक्ती गरिबांच्या वादात मन घालतो, म्हणजे तिथं तो शांती प्रस्थापित करतो, योग्य ते न्याय करायचा त्या ठिकाणी तो प्रयत्न करतो. देवाच्या लोकांनो, लक्षात घ्या की आम्हाला इतरांच्यासाठी मध्यस्थी करणे हे वचन आम्हाला दाखवतं. रस्त्यानं भांडण लागलेलं आहे किंवा गरिबावरती अन्याय होत असेल किंवा त्या ठिकाणी काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत असतील आणि आम्हाला ते समजतंय,
तर आम्ही त्या गोष्टीमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. मग असं प्रश्न पडेल, आता मोठी रस्त्यात भांडणं लागलेले आहेत किंवा घरामध्ये इकडे तिकडे वाद लागलेला आहे, मग आम्ही त्याच्यामध्ये जाऊन बसायचं का? मग काय करू शकतो आम्ही? प्रियानो, मन घालतो याचा अर्थ असा आहे, तो व्यक्ती त्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी देवाच्या जवळ प्रार्थना करतो. हालेलुया. जर तुमच्या शेजारी नवरा बायकोची भांडणं लागलेली असतील किंवा वादविवाद चाललेला असेल किंवा फसवाफसवी एखाद्या कुटुंबासंगती चालू असेल, गरिबांच्या जागा लुटल्या जात असतील, जर शक्य असेल तर मध्यस्थी करा, नसेल तर त्या ठिकाणी देवानं आपला हात घालावा आणि देवाची शांती यावी, देवाने योग्य न्याय त्या ठिकाणी करायचा मदत करावी, म्हणून आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्या ब्रदरकडे गिटार होतं, त्यांनी गिटार वाजवलं आणि परिस्थिती बदललेली आहे. तुमच्याकडे प्रार्थना एक शस्त्र आहे. तुम्ही ज्यावेळेस त्या लोकांसाठी ते प्रार्थना शस्त्र वापरता तर भांडणाचा आत्मा किंवा ती परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. कोण करतो हे? कोण? जे देवाची मुले आहेत ते. लक्षात घ्या, फार महत्वाचा हा प्रश्न आहे. कोण शांती प्रस्थापित करतं? जो व्यक्ती देवाचा मुलगा किंवा मुलगी आहे, परंतु जो देवाचा नाही, पण दुसऱ्या भाषेत असं जो म्हणतो मी प्रभूचा आहे पण भांडण जर करत असेल तर तो देवाचा नाही. दुसरं एक वचन आपण वाचा तिथं, स्तोत्र संहिता 41 अध्याय आणि पहिलं वचन. स्तोत्र संहिता 41 अध्याय काय म्हटलं पहा त्या ठिकाणी? 41 अध्याय आणि वचन 1 पहिलं वचन. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. शांती प्रस्थापित करणे म्हणजे दुसऱ्यांसाठी तुम्हाला कळवळा यायला पाहिजे. दीन दरिद्री, गरीब दुबळे, लाचार, ज्यांना मदतीची गरज आहे, कदाचित पैशाची गरज असेल, कदाचित आरोग्य औषधाची गरज असेल, कदाचित त्यांना काहीतरी सहानुभूतीची गरज असेल, कदाचित कोणाला तरी एखाद्या शाबासकीची गरज असेल. शास्त्र म्हणतो जो त्यांची काळजी वाहतो, चिंता वाहतो, तो व्यक्ती धन्य आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्या शेजारच्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे आपले डोळे उघडून बघा. असे कितीतरी गरीब मुलं मुली आहेत, कुटुंब आहेत की एक वेळचं जेवण नाही त्यांच्याकडे. असे कितीतरी लोक आहेत की त्यांच्याकडे चांगले कपडे नाहीयेत, अन्नधान्य व्यवस्थित नाहीये. काही असे की त्या लेकरांना शाळेसाठी चप्पल नाही जाताना, सायकल नाहीये किंवा चांगले कपडे नाहीयेत, कुणाची पुस्तकं फाटलेली आहेत. प्रियांनो, ही काय परिस्थिती दाखवते की ती परिस्थिती आम्ही बघावी आणि आम्ही ख्रिस्ताची मुलं म्हणून त्यांची काळजी व्हावी. हालेलुया. आम्ही काय करतो? आम्ही चिंता वाहतो किंवा मदत करतो. कुणाला मदत करतो? जे आम्हाला मदत करतात त्यांना आम्ही मदत करतो. परंतु वचन काय म्हणतं? दिनांची चिंता. दिनांविषयी आम्ही पाहिलं होतं. मनानं पण दिन आणि परिस्थितीनं पण दिन, अंतकरणानं पण दिन. किंवा एखाद्याची लाचारी असते, परिस्थिती कठीण असते, आमच्याकडे ते बळ असतं मदत करण्याची किंवा काहीतरी त्यांना सहाय्य करण्याची, परंतु आम्ही काय करतो? आम्ही कठीण बनतो, आम्ही नाही मदत करत. प्रियानो, देवाच्या मुलांविषयी पवित्र शास्त्र सांगतं की देवाचे लोक, धार्मिक लोक काय करतात? दिनांची काळजी घेतात. कधी कधी असा प्रसंग येतो की एखाद्याला 10 रुपयाची गरज असते आणि देव आम्हाला सांगतो 10 रुपये दे त्याला, आणि आम्हाला पण 10 रुपयाची गरज असते. काय करायचं? द्यायचं का नाही द्यायचं? दावणे देत पुढच्या वेळेस दावण्याकडे मागा झाला. लक्षात घ्या, प्रॅक्टिकल फार महत्वाचं आहे, वास्तुस्थिती फार महत्वाची आहे. आणि त्यावेळेस देव म्हणतो तू दे. त्यावेळेस आमची कसोटी होते की त्या 10 रुपयासाठी आमचं मन, आम्ही मन मोकळ्यापणाने देऊन आशीर्वाद घेतो का आम्ही ठेवून आमचं मन कठीण करून घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका ठिकाणी घडलेली घटना, माझ्याच बाबतीत असं झालं होतं. एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो आणि मला पैशाची गरज होती आणि देवाच्या कृपेने मला एक थोडी रक्कम दान म्हणून एका फॅमिलीने दिली. आणि जाता जाता देवाने सांगितलं तिथे एक कुटुंब आहे बारकं गरीब, तिथं जा, जस्ट त्यांची भेट घे.
आणि मग त्या कुटुंबामध्ये गेलो. आत गेले गेले पवित्र आत्म्यानं म्हटलं, ते जे तुला मिळालेलं दान आहे ना, ते सगळं तिथं दे. आता मला टेन्शन आलं, काय करायचं. मला पण पैशाची गरज आहे आणि देवाची इच्छा आहे की त्या कुटुंबाला पैशाची गरज आहे, तू तिथं द्या. तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे? होय, देवाचं वचन आम्हाला हे शिकवतं, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. त्यांच्याशी बोललो, प्रार्थना केली आणि पवित्र आत्मा म्हटला, बघत बसू नकोस, खिशात हात घाल आणि ते सगळे पैसे त्या कुटुंबामध्ये देऊन टाक. देवाच्या प्रिय लोकांना ते सगळं जे दान म्हणून मला मिळालं होतं ते तसंच उचललं आणि त्या कुटुंबाच्या हातात दिलं. तुम्हाला सांगतो, मला माहित नाही, परंतु पवित्र आत्मा दाखवत होता, ते प्रार्थना करत होते, देवा आम्हाला पैशाची गरज आहे, आम्हाला पुरवठा. आणि देवाने ते पुरवठा. हालेलुया, हालेलुया. जास्त असल्यावर मी मदत करतो, हा आशीर्वाद वेगळा आहे. परंतु कधी कधी देव परीक्षा सुद्धा घेतो की तुमच्याकडे जे थोडं आहे की नाही त्यातूनच दे म्हणतो, तो त्याला दे. मग ते काही असू शकतं, तुमचा वेळ असेल, पैसा असेल, जेवण, कपडे किंवा सोनं नाणं किंवा तुमची एखादी प्रार्थना असेल की तुम्ही आजारी असताना तुम्ही दुसऱ्यासाठी करावी, तुम्ही इतरांची काळजी घेणं गरजेचं. जो धार्मिक व्यक्ती आहे तो गरिबाच्या वादात मन घालतो. जो धार्मिक व्यक्ती आहे तो दिनांची काळजी घेतो, चिंता करतो. तो स्वतःच्या गोष्टीकडे बघत नाही, तो स्वतःच्या फायद्याकडे बघत नाही, तो मला किती मिळेल ह्या गोष्टीचा विचार करत नाही. तो हा बघतो, ते हे विचार करतो की माझा देव मला सांगतो त्याप्रमाणे मला किती देता येईल. मग तो वेळ, पैसा जे काय असेल ते आम्ही त्याच्याद्वारे एकमेकांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणखी एक वचन पहा, इफिस्करास पत्र 4 अध्याय 32 वचन. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 32 वचन काय म्हटलं बघा. एकतीस वचन आणि 32 वचन वाचा. आपण 32 वचनात मनन करणार आहोत, पण 31 वचन वाचा आणि मग 32 वाचा. हा, सिस्टर वाचा. 4 सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येईल. आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कणवाळ व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या पायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. 31 वचनामध्ये पौल इफिसच्या लोकांना, मंडळीला म्हणतो, तो निर्देश करत आहे. काय म्हणतो? सर्व प्रकारचे कडूपण. लक्षात घ्या, हे कुणाला पत्र लिहिलेलं आहे? हे विदर्भी लोकांना पत्र लिहिलेलं नाहीये. कुणाला लिहिलेलं आहे? इफिसच्या मंडळीला, म्हणजे चर्च मधल्या लोकांना पत्र लिहिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? सर्व प्रकारचे कडूपण, संताप, नाही का? संतापाला दुसरा काही शब्द आहे का? नाही, संताप वेगळा, राग वेगळा. माझ्या मस्तकात गेलं असं काय म्हणतो का आम्ही? एका झटक्यात टेम्परेचर वाढतं लगेच. बटन दाबल्या दाबल्या 100चं तापमान मेंदूमध्ये, डोक्यामध्ये येतं. एवढा राग. पुढं म्हटलेलं आहे क्रोध, रागीटपणा, ठीक नाही, कलकलाट, गोंधळ घालणे. पुढं म्हटलं अभद्र भाषण. ह्या सगळ्या गोष्टी. आणि पुढं असं म्हटले, अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येऊ. म्हणजे हे कोणामध्ये आहे सगळं? इफिसच्या मंडळीमध्ये आहे. हालेलुया. आता तिथं तुम्हापासून लिहिलेलं आहे का? हा, तिथं नाव घालायचं, वाचायचं ते वचन. कसं असेल? पूर्ण करा. तुम्हापासून आहे ना, तिथं स्वतःचं नाव वापरायचं. वाचायचं. सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा स्वतः
योसेफकडून दूर करण्यात येऊ. हालेलुया. लक्षात येते का? हालेलुया. कुणाविषयी सांगितलेलं आहे ते मंडळीविषयी सांगितलेलं आहे. फक्त योसेफ एकटाच नाही, त्याच्यात आम्ही सगळे आहोत. म्हणजे पौलाला माहिती आहे की जरी आम्ही ख्रिस्ताच्या मागे जात आहोत आणि प्रामाणिकपणे कबूल करतो मी विश्वासणारा आहे, पण तो विश्वासणारा कसा आहे? त्या विश्वासणाऱ्यामध्ये कडूपणा भरलेला आहे. विश्वासणारा आहे, प्रबोधन घेणारा आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे, पण दुसरी बाजू काय आहे? कडूपणा सुद्धा आहे. विश्वासणारा आहे पण त्याच्यामध्ये संताप देखील आहे. विश्वासणारा आहे त्याच्यामध्ये क्रोध देखील आहे. विश्वासणारा आहे त्याच्यामध्ये अभद्र भाषण देखील आहे, नाही का? अभद्र भाषण म्हणजे काय? बोलणं. कसलं? वाईट, अपवित्र, अशुद्ध बोलणं देखील त्याच्यामध्ये आहे. आणि दुष्टपणा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणून पौल त्याला काय म्हणतो की ते सगळं तुमच्यापासून निघून जाऊ देत, काढून टाका ते सगळं, तो दुष्टपणा तुमच्यातून काढून टाका. आणि मग 32व्या वचनामध्ये तो म्हणतो आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा, व जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. शांती प्रस्थापित करणे म्हणजे दुसऱ्याला क्षमा करणे देखील आहे. क्षमा करा आणि वाद मिटवून टाका. आम्ही क्षमा करतो म्हणतो, परंतु त्या गोष्टी मनामध्ये तशाच पागळत ठेवतो, त्याला आम्ही घोळत बसतो त्या विचारांना. क्षमा करतो, देवा क्षमा कर म्हणतो, आम्ही स्वतःला पण म्हणतो मी क्षमा केली, परंतु ती क्षमा जर केलेली आहे तर तो दुष्टपणा काढून टाकलेला आहे का? अजून नाही काढलं. शास्त्र आम्हाला शिकवतं जे शांती करणारे म्हणजेच त्या शांतीमध्ये इतरांना क्षमा देखील येते. म्हणजे जे क्षमा करणारे ते धन्य, त्यांना देवाची मुले म्हणतात. हालेलुया. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाची इच्छा आहे की आम्ही ख्रिस्तासारखे असावे. ख्रिस्त जसा क्षमा करतो तसं आम्ही क्षमा करणार असावे. आणि मग तो त्या क्षमा करण्याच्या आधी तो काय म्हणतो की ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे, देवाने ख्रिस्ताच्या द्वारे क्षमा केलेली आहे, तर तुम्ही शांती करणारे म्हणजे त्या व्यक्तीला क्षमा करून सोडून द्या. मला असं बोलला, मला तशी बोलली, नंतर बघतो वेळ मिळाल्यावर. केली का क्षमा? क्षमा ख्रिस्तामध्ये क्षमा का असं म्हटलेलं आहे? मग तो त्या लोकांना म्हटला, हे पित्या, हे काय करतात त्यांना समजत नाही, यांना क्षमा कर. तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर, तुम्ही वाचले का बायबलमध्ये? तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर येशू पहिल्या जाऊन त्या रोमी लोकांना भेटला आणि फटाफट कानपडीत मारलं त्यांच्यात. त्यांना म्हटला, काय रेटलंय? त्यावेळी शांतपणा करत होता मी वधस्तंभावर असताना. असंच म्हटलं का तुमचं येशू? ज्या दिवशी ज्या क्षणाला त्याने क्षमा केली त्याच दिवशी तो विसरून गेला त्या सगळ्या गोष्टी. कारण देवाचा स्वभाव तो म्हणतो पूर्व पश्चिमेपासून जितके दूर आहे तितके तुमचे अपराध दूर केलेले आहेत. तो आठवणीत आणत नाही, तर क्षमा करून आम्ही मनात ठेवणारे कोण? ती व्यक्ती जर पुढे आली की कपाळावर आट्टे येतात, हे की नाही? चिड येते, मग राग येते. आणि काय म्हणतो? देवा मला क्षमा कर. हालेलुया. नाही प्रेरणा, तो म्हणतो एकमेकांच्या बरोबर तुम्ही कनवाळू व कृपाळू किंवा ममतेने किंवा प्रेमाने राहणं गरजेचं. मग हे 3 टप्प्यामध्ये येतं. पहिलं, तुम्ही वैयक्तिक देवाबरोबर शांतीनं राहणं गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही कुटुंबामध्ये शांतीनं राहणं गरजेचं आहे. आणि तिसरं, तुम्ही इतरांच्या बरोबर शांतीनं राहणं गरजेचं आहे. मग तुम्ही जर शांतीला ग्रहण केलेलं आहे, ख्रिस्ताला ग्रहण केलेलं आहे, तर तुमच्या वर्तणुकीतून शांती यायला पाहिजे, तुमच्या कपड्यातून शांती दिसायला पाहिजे, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये शांतीचा आत्मा दिसला पाहिजे. कारण जर आम्ही शांती प्रस्थापित करणारे असेल तर शास्त्र म्हणतं तुम्ही देवाची मुलं आहात. आता याच्या विरोधात थोडंसं मला सांगू द्या. मग जो व्यक्ती देवाचा नाही, हालेलुया, मग तो काय करत असेल? भांडणाच्या वेळेस, चिडचिडेपणाच्या वेळेस, काहीतरी असा बाका प्रसंग आलेला आहे त्यावेळेस, जे ख्रिस्ताचे नाहीत ना, देवाचे नाहीत, ते शांती कधी स्थापित करत नाही, ते शांती भंग करतात. त्यांना म्हणतात आग लावे.
पेटवायचं आणि बाजूला होऊन बघत बसायचं. मग कसा भडका उडतो, कशी भांडणं लागतात आणि मग चांगलं शांत वातावरण असतं, त्याच्यामध्ये काहीतरी ठेणगी टाकतात, मग कोणाला तरी कळ काढतात आणि मग ह्या गोष्टी कोण करतं की ज्याच्यामध्ये तो शांतीचा देव नाही किंवा ते देवाचे नाही. ज्यानो तुम्ही कसे आहात ते तुमचं तुम्हाला माहिती आहे, पण तो वचन म्हणतं की तुम्ही देवाची जर मुलं बनायची असेल किंवा तुम्ही देवाची मुलं असाल तर तुम्ही शांती, क्षमा किंवा दया करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तसं करत नाही तर तुम्ही हे प्रूफ देता देवा मी तुझा नाही. हालेलुया, हालेलुया. लूक, मत्ती, मार्क याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर येशू म्हणतो तुझ्या एका गालात जर मारलं तर त्याचा दुसरा गाल तू सुजव. असं आहे का? काय हो हा प्रकार? जर तुमच्या एका गालात मारलं तर वचन म्हणतात तुझा दुसरा गाल पुढे कर. जो कोणी तुझी बंडी घेतो त्याला तुझा अंगरखा पण दे. आणि जो कोणी तुला मुद्दामून 1 मैल घेऊन जातो तर तू काय कर, 2 मैल पुढे जा. पेट्रोल पंपाच्या पुढे आम्हाला जाताच येत नाही, काय करायचं, तिथनंच रिटर्न यायचं. देवाच्या प्रिय लोकांना हे जे गुण चरित्र आहे हे ख्रिस्ताचे आहे आणि जर आम्ही त्याचे आहोत तर ते गुण आमच्यामध्ये यायला पाहिजे. मंडळी कशा असायला पाहिजे? मंडळी ही शुद्ध असायला पाहिजे, मंडळी पवित्र असायला पाहिजे, त्याच्याबरोबर मंडळी शांती स्थापित करणारी देखील असायला पाहिजे. मंडळीतले लोक दुसऱ्याच्या भांडणाची मज्जा घेणारे नसावेत. मंडळीतले लोक दिनांवर दया करणारे असावेत, त्यांना सोडून देणारे नसावेत. मंडळीचे लोक प्रार्थना करणारे असावेत की देवा तुझी शांती त्या ठिकाणी घेऊन. तुम्ही एखाद्या आजाराला भेटायला गेला ना, तुम्ही प्रार्थना करायच्या आधीच तुमच्यातली शांती बघून त्या आजाराला बरं वाटायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. त्यांनी साक्ष द्यायला पाहिजे, अहो तुम्ही आला आणि मला बरं वाटायला लागलं. प्रेज द लॉर्ड. होईल का असं? प्रार्थना करायचं लांबच, फक्त तुमच्या दर्शनानं, तुमच्या जाण्याने त्या आजारी व्यक्तीला बरं वाटायला पाहिजे. होईल का असं? तुम्हाला माहित आहे का, येशूची आई आणि येशूची मावशी, येशूच्या मावशीचं नाव माहित आहे का? बर, तुमच्या मावशीचं नाव माहित आहे का तुम्हाला? तर ते पण माहित नाही. येशूची आई मरिया गरोदर असताना येशू बाळ ते पोटामध्ये उदरामध्ये आहे आणि ती तिच्या नातेवाईकाला भेटायला गेली असं म्हटलं. आणि ज्यावेळेस त्या दोघी बोलत होत्या त्यावेळेस ते आतला गर्भ जो आहे येशूचा आणि योहानाचा एकमेकांना बघून आतमध्ये नाचत होते. हालेलुया. माहिती आहे का तुम्हाला? वाचलं? ती म्हणते अरे माझ्या उदरात, माझ्या पोटात उडी मारायला लागले बाळ. येशू तिथं जाण्याने योहानाला त्या बाळाला आज समजलं की माझं तारणारं तिथं आलेलं आहे. हालेलुया. अजून बघितलं नाही, भेटलं नाही ते एकमेकाला. योहान आणि येशू ते पिंड रूपाने आतमध्ये आहेत. जर तुम्ही एखाद्याच्या घरात जाता ना तर आतला शैतान नाचायला पाहिजे, अरे येशूचा माणूस आलेला, मला जायला पाहिजे. प्रॉब्लेम काय होतं माहिती का? आम्हालाच पळायची वेळ का? शैतान लय मोठा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तुमची शांती तुमच्या बरोबर असायला पाहिजे. तुमच्यातच शांती नसेल तर तुम्ही दुसऱ्याला शांती कशी देऊ शकता? मग तुमच्यात शांती येण्यासाठी काय करायचं आहे? आम्हाला दैवाचा मुलगा किंवा मुलगी बनणं गरजेचं. दुसरा मुद्दा आम्ही पाहणार आहोत. दुसऱ्या मुद्द्याचं नाव आहे देवाच्या पुत्रांची साक्ष, म्हणजे देवाच्या मुलांची साक्ष. परत एकदा मत्ती 5:9. कारण त्यास देवाची मुले म्हणतील. तुमच्या वर्तणुकीवरून तुम्ही कोणाचे लोक आहात हे लोक ओळखतील. आणि काय म्हणतील? की येशूचे लोक आहेत. का बरं असं म्हणतील येशूचे लोक आहेत? कारण हे येशू सारखे वागतात किंवा येशू सारखे बोलतात, बायबल जसं सांगतं तसं हे करतात, अशी तुमची साक्ष लोकांच्या समोर. कधी कधी असं ऐकलंय का? बापासारखाच पोरगा आहे, बाप बी तसंच आणि पोरग बी तसंच. चांगली साक्ष आहे काही? साक्ष चांगली आहे का अशी?
बाप बी भांडखोर आणि बापासारखंच पोरग बी भांडखोर झालेलं आहे का असं? आई तोंडगळ, आईपेक्षा ती पोरं तोंडगळ, साक्ष आहे ती. पण शास्त्र सांगतं त्याप्रमाणे आमच्या वागण्यावरून आमची साक्ष ठरेल की आम्ही कोणाच्या. बघा एक वचन आपण वाचूया. पहिले योहान 5वा अध्याय आणि 18 वचन. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 18 वचन काय म्हणतं बघा. मिळालं सर्वांना? वाचा. योहान याचे पहिले पत्र 5वा अध्याय 18 वचन. जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? जो देवापासून जन्म घेतलेला आहे, म्हणजे देवाकडून ज्याचा जन्म झाला तो, म्हणजे ते कोण हो? ते कोण? देवाकडून जन्म झालेला व्यक्ती कोण? ते देवाचा मुलगा किंवा मुलगी, ज्याला धार्मिक नीतिमान असं म्हटलेलं आहे. ज्या व्यक्तीचा जन्म देवापासून झालेला आहे, ज्याला नवा जन्म म्हटलेला आहे, ज्याला नवीन उत्पत्ती म्हटलेला आहे, ज्याला रूपांतरित मनुष्य म्हटलेला आहे, तो व्यक्ती, त्याची साक्ष बायबल काय देतं की तो पाप करीत नाही. हालेलुया. मग तिथं पाप हा शब्द काढा. तो भांडण करत नाही, तो चिडचिडेपणा करत नाही, तो आग लावायचं काम करत नाही, तो बाष्कळ अभद्र भाषण करत नाही. कोण? तर ज्याचा जन्म देवापासून झालेला आहे. आता प्रश्न असा आहे, तुमचा जन्म झालेला आहे, देवापासून तुमचा जन्म झालेला आहे का? बोला की काहीतरी. तुमचा नवा जन्म झालाय का? तुमचं रूपांतर झालंय का? तुमच्या जिभेचं रूपांतर, तुमच्या कानाचं रूपांतर, तुमच्या डोळ्याचं रूपांतर आणि तुमच्या हृदयाचं रूपांतर जर झालं असेल तर तुम्ही देवाचे आहात. आणि शास्त्र म्हणतं जो देवाचा आहे किंवा देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही. हे आपल्याला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तो पाप जर करत नाही, भांडण करत नाही, तर तो काय करत असेल? तो शांती प्रस्थापित करतो, तो आशीर्वाद द्यायचं काम करतो, तो लीनता आणि नम्रता धारण करण्याचं काम करतो. जो देवापासून जन्मलेला आहे तो देवासारखं वागायचा प्रयत्न करतो. पेत्राच्या पत्रामध्ये पेत्र म्हणतो तुम्ही ईश्वरीय स्वभावाचे वाटेकरी व्हा. म्हणजेच तुम्हाला देवाचा स्वभाव यायला पाहिजे. देवाचा स्वभाव शाप देणारा किंवा देवाचा स्वभाव भांडणारा किंवा देवाचा स्वभाव चिडचिडे किंवा आग लावणारा नाही. मग त्याचा स्वभाव तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो स्वभाव तुमच्या जीवनातून परिवर्तित व्हायला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, बाप्तिस्मा आणि प्रभुजन दोन्ही गोष्टी आम्ही करतो, घेतो, परंतु आमचा स्वभाव अजून तसाच. तर शास्त्र म्हणतो जो देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही. ठीक आहे, 100% आम्ही करेक्ट वागू शकत नाही. आम्ही प्रयत्न तरी करू शकतो नाही की देवा मला तुझ्या स्वभावासारखं बनून वागायचं, तुझा स्वभाव माझ्यामध्ये येऊ दे, देवा मला बदल. दावीद म्हणतो हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. कशासाठी तो मागतो? जर माझं हृदय शुद्ध झालं तर माझं सगळं जीवन शुद्ध होईल. अजून हृदयात घाणच भरलेले. स्तोत्र 32:2 मध्ये म्हटल्याप्रमाणे ज्याच्या मनात कपट नाही तो अजून कपट हृदयात भरलेलंच आहे. त्याचं काय? देवाच्या लोकांची मुलांची साक्ष काय आहे? ते पाप करत नाही हे आपणास ठाऊक आहे. पुढे म्हटलंय जो देवापासून जन्मला तो त्याला राखितो आणि तो पुत्र त्याला काय दिले? पुढे वाचा, करा, क्लिअर करा ती ओळ. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 18 वचन. फार थकलाय वाटतं तुम्ही आज. तुमचं शरीर इकडं आहे
पण तुझं मन काय संदेशाकडे नाही. जन्मला आहे. हा तो पाप करीत नाही. हा हे आपल्याला ठाऊक आहे. बर तो देवापासून जन्मलेला तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो हा. आणि त्या दुष्टाचा संपर्क आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. माझ्या भाषांतरमध्ये म्हणले आणि तो दुष्ट त्याला स्पर्श किंवा शिवत नाही. हालेलुया. जो देवाचा व्यक्ती आहे ना त्याला भांडणाचा आत्मा स्पर्श करत नाही. मग भांडण होतं कसं काय? मग भांडण होतं कसं काय सांगा बरं. कारण तो दुष्ट त्याच्यामध्ये आहे. दुष्ट का आहे? कारण तो दुष्टापासून जन्मलेला आहे. तो दुष्टापासून जन्म घेतलेला आहे कारण ख्रिस्त जीवनाचा त्याच्यामध्ये नाही. म्हणून पौल योहान त्या ठिकाणी आठवण करून देतो. सुरुवातीलाच तो म्हणतो की जो देवापासून जन्मलेला आहे आणि जो शैतानापासून जन्मलेला आहे, जो दुष्टापासून जन्मलेला आहे, दुष्टाचे सगळे कार्य त्याच्यामध्ये आहेत. Praise the Lord. आता तुम्ही ठरवायचं की माझा जन्म कोणापासून झालेला आहे. मी आत्मिक जीवनामध्ये कोणाचा मुलगा किंवा मुलगी आहे, देवाचा का शैतानाचा का दुष्टाचा. जर देवाचा मुलगा देवाचा स्वभाव प्रकट करू शकतो तर शैतानाचा मुलगा देवाचा स्वभाव प्रकट करेल काय? नाही, तो शैतानाच्याच गोष्टी बाहेर काढणार. मग ते कडूपण जे मगाशी आम्ही वाचलं होतं, अभद्र भाषण, अपवित्र भाषण, चुकीचं बोलणं, राग, संताप, हे कोणामध्ये आहेत? हे देवाच्या मुलांमध्ये नाही, हे शैतान आणि शैतानाच्या मुलांमध्ये आहे. आणि दुष्टाच्या मुलांना बाप्तिस्मा करणारे योहान काय म्हणतो? सापाच्या पिल्लांनो. साप कोण? तो शैतान. आणि त्याची पिल्ल कोण? जे कडूपणा बाळगतात ते. म्हणून या शेवटच्या दिवसामध्ये तुमची साक्ष देवाची मुले किंवा देवाचे लोक म्हणून देवाच्या समोर, मंडळीमध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये आणि आसपासच्या लोकांमध्ये पडली पाहिजे. आणि लोकांनी तुमच्याकडे पाहून देवाचे गौरव केले पाहिजे. तुम्ही भांडखोर, आदळापट, साडी, लबाडी, अभद्र भाषण, चुकीचे शब्द उच्चार आणि अशुद्धता या गोष्टी म्हणजे तुम्ही जर असाल तर हा पुरावा आहे तुमचा की तुम्ही त्या दुष्टाचे आहात. लीनता नाही, नम्रता नाही, एकमेकांना कनवळून आणि कृपाळूपणे समजून घेणे नाही, क्षमा करणं नाही, तर हा पुरावा आहे की तुम्ही ख्रिस्ताचे नाही. जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि तुमच्याबरोबर लोक वाईट वागत असतील, तुम्ही त्यांच्याशी वाईट वागू नका. तुम्ही ख्रिस्ताचा स्वभाव धारण केलेला असेल तर तुम्ही त्यांच्याशी कृपाळू, कनवळूच वागा. तुम्ही स्वतःची साक्ष शुद्ध आणि पवित्र ठेवा. मला देवाचं मूल बनायचं आहे, मला देवाचं लेकरू बनायचं आहे, मला तसं वागणं गरजेचं, मला प्रदर्शित करायचंय. देव माझ्याकडे पाहतो त्यावेळेस मी शांतच असायला पाहिजे. भले तुमची चूक नसेल किंवा तुमची बाजू बरोबर असेल, परंतु प्रसंगी तुम्हाला शांत राहायची जर गरज वाटत असेल तर तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे. ही साक्ष आहे कुणाची? देवाच्या मुलांची. म्हणून मत्ते 5:9 म्हटले, जे शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाची मुले होतील. आता तुम्ही ठरवायचं की तुम्ही कोणाची मुले बनणार आणि तुम्ही कोणाला प्रदर्शित करणार. तुमचा बाप कोण, तुमची आई कोण, या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि जर तुमच्यामध्ये तो कडूपणा आणि संताप आणि अभद्र भाषण आणि त्या चुकीच्या गोष्टी ज्या शैतानाच्या आहेत त्या जर असतील तर आज ती वेळ आहे की देवाला सांगावं की प्रभू तुम्हाला बदल, मला क्षमा कर आणि तुझा दैवी स्वभाव माझ्यामध्ये येऊ दे, तुझं ते गुणसूत्र माझ्यामध्ये येऊ देत आणि तुझा मुलगा किंवा मुलगी म्हणून या जगात राहण्यासाठी आणि तुझा स्वभाव धारण करून माझी कृत्य तुझ्या गौरवाचं कारण बनण्यासाठी मला मदत. आपण डोळे झाकू आणि परमेश्वरच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करा. स्वतःचं परीक्षण करा. आजच्या पुरतच फक्त पश्चाताप करून घरी गेल्यानंतर किंवा उद्यापासून दुसरा व्यक्ती बनू नका, तर तोच व्यक्ती राहा जो व्यक्ती आता तुम्ही पश्चाताप करताना आहे. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बाप्पा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाची मुले म्हणतील. आज ख्रिस्ताच्या या वचनातून, संभाषणातून प्रभू तू आमच्याशी बोललास की आम्ही शांती करणारे, क्षमा करणारे, दिनांची चिंता वाहणारे, गरिबाच्या वादात मन घालणारे असतात.
आम्ही तुला आमच्या जीवनातून प्रगट करावं. पण तू बऱ्याच वेळा प्रभू आमच्यामध्ये क्रोध, अभद्र भाषण, कंटाळा, संताप, राग, द्वेष, अशुद्धता आम्ही प्रगट करतो. आणि हा पुरावा आहे की आमच्यामध्ये अजून तो दुष्ट आहे. आम्हाला क्षमा कर, आम्ही पश्चाताप करतो. आम्हाला त्याच्यातून आणि त्या दुष्टाला आमच्यातून येशूच्या नावात बाहेर काढ. तो आम्हाला धुवा आणि शुद्ध कर, स्वच्छ कर प्रभू. आणि आजपासून आम्हाला तुझी मुलं किंवा मुली म्हणून जगण्यासाठी, तुला प्रदर्शित करण्यासाठी तू आमची मदत कर. आमच्या परीक्षेच्या कसोटीच्या प्रसंगामध्ये आम्ही ख्रिस्तासारखं शांती धारण करून शांत राहणारे, क्षमा करणारे, क्षमा मागणारे, आम्ही एकमेकांची ओझी वाहणारे बनावेत असं तू दे. तो संतापाचा आत्मा, भांडणाचा, चिडचिडेपणाचा, रागाचा आत्मा, तो कडूपणाचा आत्मा, क्षमा न करण्याचा, कठीणपणाचा आत्मा आमच्यातून काढ येशूच्या नावात. आणि संयमाच्या आत्म्याने, लीनता आणि नम्रतेच्या आत्म्याने तो आम्हाला भर येशूच्या नावात. पवित्र आत्म्या, आम्ही तुला विनंती करतो, आमचा ताबा घेणं, आम्हाला चेंज. ज्याने ज्याने पश्चाताप केला आणि प्रार्थना केली प्रभू, फक्त रविवारी हे एका तासापुरता आम्ही बदलावे असं नाही, तर तुला भेटेपर्यंत आमचं जीवन रोज रूपांतरित व्हावं असं तू दे. मंडळीला तुझ्या हातामध्ये काही आशीर्वाद कर, तुझी दया आणि तुझी कृपा प्रत्येकासंग. आजची भक्ती आशीर्वादित केली, धन्यवाद करतो. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो पुढील आठवड्यात पुन्हा लवकर येऊन पुढचा धन्यवाद शिकण्यासाठी तू आमचं सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊ. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐकते का. आमेन, आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकाची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हा सर्व असेल ते आतापासून सर्व काळ असो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली आहे, तुम्हाला भेटा.